तर आमचे रतांबे काढून झालेले असत, आमच्या पुरती गावलेले असतात. तर असं तोडल्यानंतर ना या असं फूल कसं असतं या काढूचा लागता, म्हणजे भिरण तो ओपन होता आणि अशा प्रकारे फोडूचं लागता. या वरचं आवरण असतं का सोला असे म्हणतात, आतमधले बी असतं ते खाऊ अप्रतिम लागतात. हे बघा या पहिल्यांदा एक भिरण. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचा सगळ्यांचं कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता मी येलेला असं आहे थेट आमच्या शेतावर, जे का पायरा असं म्हणतात. बहुतांश व्हिडिओमध्ये तुम्ही आमचा पायरा बघितलाच असतालाच. तर सध्या अजून आम्ही पेरणी वगैरे सुरुवात करूक नाही हो. वापल्यांची अशा प्रकारे ही चित्रण झालेलं असा. भयंकर कडक उन्हाचे दिवस सुरू झालेले असतात. तर सध्या आता का आम्ही पायऱ्या दिलो, मी आणि मम्मी संध्याकाळच्या टायमिंगने. तर पायऱ्याच्या पुढे जरा आमची जुनी विहीर असा, जुन्या विहिरीच्या पुढे आमचं पायऱ्याचं होळ असा, जो की पावसामध्ये तुडुंब भरलं जाता. आणि त्याच्यावरती आमचा खोडेकार असा. खोडेकार आणि पायऱ्याच्या मधोमध घोगळे, म्हणजे जी घोगळे मंडळी असा ना सगळी, त्यांचा शेतीचा ठिकाण असा. तर आज मी आणि मम्मी तिसरंच जातो. तर आम्ही तिसरं कशासाठी जातो हे आम्ही तुमका तिसरं गेल्यानंतर सांगते. तर मंडळी चला आजच्या या सुंदर अशा व्हिडिओक सुरुवात करूया. तर आता आपण पायऱ्यातनं जाऊया. जाताना तुमका आमची विहीर दाखवते, त्यानंतर पायऱ्याचं होळ अशी वाट गेलेली असा. बरेच दिवस झालेले असत की सध्या मे महिना चालू असा. पावसामध्ये हे जे कोकणातले आपणाला जे रानमेळ गावतात ते पावसामध्ये किसर तरी कुसतं, जसं की करवंद असली ही उन्हाळ्यामध्येच खाऊची लागतात. फणस वगैरे जे असतात ना, टायमिंग असतं सगळं मे महिन्यातच खाण्याचं. पाऊस एकदाचं पडलो ना, मिरगाचं पाऊस चालू झालो की फणस वगैरे कुसाक लागतात, तितकी चव येणार नाही. त्याच्यामुळे ह्या कोकणातील रानमेव जो असा त्यांचा आस्वाद ना सध्या मे महिन्यामध्येच घेऊ का, तर सगळेजण मे महिन्यात गावी उतारतात. तर ही बघा ही आमची सर विहीर आहे. शांत एकदम नारळांच्या सावलेक ही सरच इंजन असा आणि छोटीशी वाट गेलेली हा. कडे जाता आपलं पायऱ्याचं होळ. तर आमची पहिल्यांदा गुरा वगैरे होती आणि आता बाबांची गुरा असतात. तर पायऱ्याच्या होळात जेव्हा पाणी असतं ह्या डोबात, तेव्हा ती सर विहीर म्हणजे ढोरांका आंघोळ घातली जाय. परत पाणी थांबत ती तसं जराशी सावली आहे, त्याच्यामुळे झाडांची सावली असल्यामुळे ना थंड गार वारं येतं. आता पायऱ्याचं होळ सगळं सुकलेलं, पण त्या पावसात या सगळा भरता. ही बघा ही नदीच कशी असा, आता सगळा सुकलेला हा. काही दिवसामध्ये पावसाची बहर ह्या पायऱ्याच्या होळ्याक एकदम भरून टाकतली हा. आता आपण ही सरसून 10-15 मिनिटात सरलं की भोकळ्यांची जी काय सगळी शेती असतात ती येतली हा. ही सर आमच्या भोरूचे शेवटचे काही आठवणी असत. तर मंडळी आम्ही इलेलो असू भोगळ्यांच्या शेतीच्या ठिकाणी. एका ढुमकाची शेळ असं होतलं. आता सगळ्यात आधी योगेश दादांचं मांगर लागता. हे बघा मंडळी ढुंकाच्या शेळीमध्ये म्हणजे एक घोगळ्यांची आजी असतात, सकारामबाईची आई. तर तिनं 2 वेळा सांगितलेलं आणि की आमचे भिरण लागलेत भरपूर, खाली कुसान पडतात आणि प्रत्येकाच आमसुलाही लागतात, गरजेची असतात. तर ती उन्हाने आपले भिरण असतात, तर ते तुमका हे तर काढून घेऊन या. त्यासाठी मी आणि आज मम्मी इलं. तर आम्ही भिरण काढू केलेलं असं, जे का कोकम पण उठला आता आणि ज्याच्यापासून आपणाक सोला आमसुला गावतात, जी की मार्केटमध्ये खूप म्हणजे खूप महाग असतात. पण ती स्वतः जर तुम्ही तयार केलास तर खूप भारी असतं. झाडाची फक्त काढूकच होई, त्याची प्रोसेस पण असतं सोला तयार करण्याची. आणि ही सोला तुम्ही मच्छीमध्ये वगैरे घालूक शकता. तर मम्मी खाली पडले आहेत ना, भरपूर पडले आहेत. तर या झाड असा कोकमाचा आणि बरीच अशी झाडं असतात आजूबाजू. खाली कितकी पडले आहेत बघा, वाऱ्याबरोबर हे सगळे पडलेले आहेत. आणि ही जी भिरंडाची पानं असतात नाही का, आंबट पानं उचल्या जातात. हे का आम्ही लहानपणी मीठ वगैरे लावून खाऊ. तुम्ही कधी असा ट्राय केला आहे काय, तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता मी वेचूक लागते, मम्मी वेचतात अडे भिरण.
एकदम आंबट पान लागतं ह्या. तर चला मग पटपट बिरण वेचून घेऊया. तर मंडळी बघू शकताय बिरण लागलेले असतात, लाल झाले आहेत, ते पिकलेले असतात, हिरवे अजून कच्च्यात पडले ना 2 दिवस. काल तरी होतं सुकले ते आता. ती बाबडी आजी सांगान जाय. हे बघा बावतात बघू दाखवा. बावतात तसे झाले. भरपूर असे बिरण लागलेले असतात. मम्मी काठीयन पाडता. झाडा बघा केवढी मोठी आहेत. खाली पडलेले आहेत ना. मंडई सरच आम्ही बिरण जे असत ते गोळा केलं सगळे. बघू शकता लाल लाल रतांबे. काही भागांमध्ये रतांबे पण म्हणतात, आम्ही बिरण म्हणतो. तर ह्यावरचं आवरण काढूचं असतं. आतमध्ये ह्याचा बाहेरचं आवरणाचा आपण सॉल गावत आणि आतमध्ये असतं बिये. तर आमचे रतांबे काढून झालेले असतात, आमच्या पुरती गावलेले असतात. तर आम्ही म्हणजे आमका जितके वर्षभराक लागतात ना सोला, तितके तर आम्ही खडेसून तरी ताळमेळ जुळवतो. तर योगायोग चांगलं जमलो. आणि बिचारा आज्यान सांगल्यान वेस्ट जातले. वाऱ्यांमध्ये 2-3 दिवस भरपूर वारा होता. त्या वाऱ्यामध्ये कुसान पडण्यापेक्षा ते आम्ही हाडलं आणि आता आमची वर्षभराची सोय झालेली असा. तर आम्ही अशीच येतलेलो चलता फिरता, गावले न गावले, त्यामुळे टावेलातच मम्मी भरता. बस जायची सोला जातली ना. हे दिसतात जास्त पण सोला एकच भरणी जातली ना. शेरभर जाते. आणि आगाळ पण खूप कमी होता, कारण की आमसूल वगैरे त्याच्यात करूची लागतात ना. आपली झाडं असतं तर कोणाको 4-4 देव घेतात ना सोला आपले गावाकडचे हो ना. झाडा नाही आणि पप्पांका पण काय चढा घे सारख्या ना भेंडीत चढलो तर आता तुझं झिलत बाय. तांबडे भडक छान वाटतात ना. बिरण असतंय बघा, असं तोडल्यानंतर ना या असं फूल कसं असतं काढूचं लागता, म्हणजे बिरण तो ओपन होता. आणि अशा प्रकारे फोडूचं लागता. या वरचं आवरण असतं का सोला असे म्हणतात, आतमधले बी असतं ते खाऊ अप्रतिम लागतात. हे बघा या पहिल्यांदा एक बिरण फोडलेलं आहे. हेचंच आगळ भेटतं, आतमध्ये रस असतं, याच्यावर मीठ घालूचं लागतं, मग तो रस गावता. आंबट गोड मस्त. बी दुकान टाकू काही देता का म्हणे, नाही तर भुतूरसून आंब्याचं झाड येऊ शकता. सोलाही खूप महाग असतात. बिया पण विकले जातात नाही. बियांचं पण तेल काढतात भेंडेल म्हणा. तर आता इतके बिरण गावलेले असतात. हे आता आपण घेऊन घराकडे जाऊया. घराकडे गेल्यावर एका पाहुण्याचं आगमन झालेलं असतं माझ्या मते 50% वाटता. तर त्या पाहुणा कोण असायचं परिचय पण करून देते. तर घराकडे गेल्यानंतर आज येता की उद्या येता बघूया. तर खूप उत्सुकता लागलेली माका ते का भेटायची, ते का हडे येऊची, ते का आपल्या घराकडेच्या पेक्षा हडेसली आवड असा, हडेसल्या माणसांची इतकं सुद्धा त्याच्याकडे गर्व नाही. तर भेटाय जर इलेला असतात तर आता ह्या सगळ्या घेऊन आम्ही आपल्या पायऱ्यात जाऊया, पायऱ्यातनं घराकडे जाऊया. बोचक्या बांधलेला बिरणाचा आता पण जाऊया. टॉवेलमध्येच घेतलं, काट्याने येता वाटेसून घेतलेली. याचे फणस पण मस्त लागतात ना. चालूया. हे बघा पुढेच फणस असत. हे बबलू दादांचं मांगर सपवातूनचं मस्त. त्यांचे मांगर ना मोकळे तर याकाने भारी वाटतं असताना.
तर आम्ही आताच पायऱ्यात इल्लेलो असतो. मम्मी तडे बाबांच्या मंगराकडे गेलेली आहे आणि सरची नारळ वाटता मी ती कापलेली आणि मस्त अशी त्याची बसा कशी आहे बघा, धोंडका तयार झालेली आहेत. आणि आज ना 10 मे, त्याच्यामुळे मांड्याची आपल्या दरवर्षी पूजा असता. तर रात्री नाटक असा ट्रिक सीनचं आपण जर पहिल्या आठवड्यात बघलो तसंच नाटक असा. यंदाच्या वर्षी भरपूर असे नाटक बघू गावले आणि मला ते नाटकं खूप आवडतात. मे महिना अर्ध तरी ना दशावतारांच्या नाटकांनी रंगलेलं असतं. तर आपण जमला तर रात्री तडे पण जातो आणि नाटकासोबत हे सुंदर असं व्हिडिओ आपण संपायचं. तर मंडळी घामेल्यात घेतली आहेत आणि ना मम्मी लागलेला आपण शिरपुटा घेत आहे ते भिरण घे पॅक बंद केलेला हा तेल काढता. आणि आता आम्ही चलतो. लहानपणापासून आम्ही ना टकलेवर वजा घेतल्यामुळे ना ह्याचा तोल जो असा ना तो चांगल्या प्रकारे बॅलन्स करूक जमता. आमचं शीतल तर ना इतक्या तर वजा असं काय नाही असं नाही, बिंदास हात सोडून चालतं. माका सुद्धा तितक्या जमता, कारण की आम्ही लहानपणापासून आमची कशी शेती वगैरे असल्यामुळे आमका ह्या कामांमध्ये असं जरी आम्ही येऊन कामा नाही केलो ना तरी आमच्या रक्तातच जेनेटिकच हे सगळी कामं असतात. त्याच्यामुळे वापरत उतरल्यानंतर आमका लावणी तरव्याची करू घ्या तरी येतली. ती लावणी पण अशी कशी नाही नसता, चांगलीच असता. तर ही आमची वापली जी गाग वगैरे घातलेली आहे, पाऊस लागान केलं त्याच्यानंतर अशी झालेली आहे. आता कधी की पेरूक बिरूक चालू, पावसाळा काय अजून नाही, शेवट मेच्या एंडिंगला. आणि जूनमध्ये मम्मी काय असता जूनमध्ये तर हो, आणि माझ्या मानसीचं बर्थडे. इकडे पावसाक जलमलेलं होते, भरपूर पाऊस लागलेला आणि 20 जूनला माझा वाढदिवस असता. मम्मी बाणाक घेता भारो म्हणजे 4 घेते गो ही पाऊस घे. अशी येली घालते. तर आता भारो वगैरे बांधाना पण घराकडे जाऊया. तावना बघूया आमचा इला घेशीत का हातात. ते काय घेतं मी भारकुटी उचलून घेतं. धर पाणी अशी आता बाहेर पडून जाऊ नको खडं गरमीचं. हलको मग हलको ते पिढ्यांचं तो धर. चला उतरून देऊ आपलं घेऊन असं. तर आम्ही आता घराकडे जातो. सध्या घामाचे फक्त तुंबडे येतात. मामाकडे जायसारखं वाटतं पण वेळच भेटणार नाही. आता ह्या गॅलरीचं काम आता थांबायलो, भर वगैरे घालून झालेली हा, पण आता प्लास्टर वगैरे करूचा. त्यामुळे बघूया जेमतेम कामा करून मामाकडे जाऊ खया. तो घरी जातो. मंडळी आत्ताच घराकडे येलाय. हो स्वरांश असा, किंजल आणि ह्या बघा राणी असा सोयीन दिस. कधी येलं मुंबईसून? हां आत्तेकडे होता वजराटला. आज संध्याकाळीच तर इलेला असा आम्ही पायऱ्यात नाही येलो तेव्हा. आणि एका जरा पाणी मारून घेतलेला. गो नको रट्टल त्याची कळ काढला ना. मंडळी राणी आमचा इलेला असा मामाकडे 4-5 दिवस राहण्यासाठी. तर आता पहिल्यांदा आपल्या आत्तूकडे गेल्यानंतर माडकोल्याने संध्याकाळी ताईला आम्ही शेतावर गेलेलो. तर बरं वाटतं की भेटान बऱ्याच दिवसांनी येला. आत्तू येऊक नाही एकटाच येला काका काकी बरोबर. तर आज गावठणातली पूजा सांगितल्याप्रमाणे तर आता जेवण वगैरे करत राहणे. आपण पूजेकडे जातो दर्शन घेण्यासाठी. तर आता आपण डायरेक्ट पूजेचं दर्शन घेताना भेटाया. आता बरीच अशी कामं असत घरात ती आवरून घेतो सगळी. आता 9 वाजा किल्लेले असत किंजलपणा. माधुरी महेश राव खूप खूप अभिनंदन. गोपाळ रंगेल नाट्य मंडळाचं नाव आहे श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा ट्रिक सीनचा दंडनीत नाट्य प्रयोग संत सकूसाठी देव सकू झाला. आता लगेचच हा नाट्य प्रयोग होणार आहे.
देवा हे तुझ्या मुखातून निघणारी माझी एक अशी भक्ती नाही, त्या भक्तीला भक्त पंडित मला संत पंडित आणि त्या देवी नादात साह्य मला लागेल ना, त्या देवी तुला तिथपर्यंत यायचंय. कुठे निघाली सॉरी म्हणायची? अरे हे काय तुला मी नव्याने सांगायला हवं. आता आमचा नित्याक्रम आहे की देव पूजनासाठी पुष्पे गोळा करावी आणि त्या समोरच्या पारावर 4 गावातील लोकांशी गप्पा गोष्टी. अहो हे रोजच झालं तुमचं. हो. तेव्हा तेव्हा उठून त्या पारावर जाऊन बसायचं, चपात्या मारायच्या आणि जेवण द्यायचं. आणि काय होईल तुम्हाला? काय काय विचारत आहे? सगळं काम जे आहे काय माहिती गावातील शेजाऱ्या पाजाऱ्याची हितगुज प्रेमानं राहणं. रात्री जरा योग उशीर झालो तर तुमका नाटक कसं वाटलं. नाटक पूर्णपणे पौराणिक होता संत सखूवरनं. तर चला तर म्हणजे लवकरच आपल्या कोकम सोलनीचो म्हणजे कोकमपासून सोला कशी तयार होते त्याचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटाय उद्याच्या दिवसात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.